केंद्राप्रमाणे वेतन, केंद्राप्रमाणे भत्ता, केंद्राप्रमाणे पेन्शन या गोष्टी आज महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतात. आणि नेमकी तीच स्थिती आज एस टी कामगारांच्यासाठी करण्याच्याबद्दलचा निकाल हा जर घेता आला, मग त्यांना शासकीय कर्मचारी म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, दर महिन्याला त्याच्या फंडामध्ये वेळेवर ते वेतन पडलं पाहिजे. आज माझ्या कानावर येतं आहे की अनेक ठिकाणी 2-2, 3-3 महिने एस टी कामगारांचं वेतन मिळत नाही. हे खरं आहे का? अनेक ठिकाणी लोक मला सांगतात की आमचं वेतन वेळेवर मिळत नाही. आणि इतकी मेहनत करणाऱ्यांना त्याच्या घामाची किंमत जर 30 तारखेला मिळत नसेल तर कुठेतरी चूक आहे. आणि ती चूक राज्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून ती चूक दुरुस्त करण्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. प्रश्न सोडवले पाहिजेत. तुमच्या मागण्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि ते करायला मला असं वाटतं की या खात्याचे मंत्री यांची सहानुभूती, पाठिंबा हा तुम्हाला आहे. पण जेव्हा तेवढं असून चालणार नाही. त्यांची मदत ही आपल्याला हवीच, पण त्यांनाही अन्य लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्यांना 2 लोकांची मदत मिळाली पाहिजे. त्यातले 2 लोक असेल की त्याची जबाबदारी एकाची त्यांनी घ्यावी, एकाची मी घेतो. त्यांनी मुख्यमंत्र्याची घ्यावी, मी उपमुख्यमंत्र्याची घेतो. त्यांच्याकडे राज्य आहे, यांच्याकडे अर्थ खातं आहे. आणि त्यामुळे आता हे दोघं एकत्र आले तुमच्या पाठीशी, तर त्याची काही फार चिंता करायचं कारण नाही. आपण त्यातनं मार काढू. आणि म्हणून मी आत्ता या ठिकाणी काही सांगत नाही, पण मी एवढंच सांगतो की अनिल परवांना आमची विनंती आहे, येत्या 18 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी बैठक घ्या. ताते, शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना वेळ द्या, त्यांना निमंत्रित करा. परिवहन खात्याच्या सचिवाला बोला, राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाला बोला आणि यांच्या मागण्या ह्या त्यांच्यापुढं आधीच ठेवून त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्याबद्दलची तयारी तुम्ही ठेवा. आणि जर दोघांना पटत असेल, मान्य असेल, तर त्या बैठकीला मलाही बोलवा. म्हणजे मग त्याच्यात